मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक खेडजवळ थांबवण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे ही वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। खेड तालुक्याला पावसाने चांगलंच झोडपलंय। नारंगी, चोरद, जगबुडी या नदीला पूर आलेला आहे। तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। चोरद नदीला पूर आल्याने 32 गावांचा संपर्क तुटलाय। बिजगळ पुलावरून एक तरुण वाहून गेल्याचंही समजतंय। मुंबई गोवा महामार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। जगबुडी, चोरद या नद्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे वाहतूक खेडजवळ थांबवण्यात आली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, केव्हापासून ही वाहतूक थांबवण्यात आलेली आहे आणि सध्या काय स्थिती आहे? खरं तर रत्नागिरीला सकाळपासून रिपीट पावसानं जे आहे ते रत्नागिरीमध्ये सुरू होतं। मात्र उत्तर रत्नागिरीमध्ये दुपारनंतर मुसळधार पावसानं जी आहे ती हजेरी लावली आणि त्यामुळेच जगबुडी असेल, नारंगी नदी असेल आणि चोरद नदी असेल या तिन्ही नद्यांना पूरजन्य सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि या तिन्ही नद्यांचं पाणी आता खेड बाजारपेठेमध्ये घुसण्यास सुरुवात झाली आहे। मात्र जगबुडी नदी जी आहे त्या जगबुडी नदीवर पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यामुळेच या जगबुडी नदीवरचा जो पूल आहे त्या पुलावरची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाली आहे। त्याचबरोबर नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे दापोली खेडचा जो संपर्क जो आहे तो तुटलेला आहे आणि चोरद नदीवर आलेल्या पुलामुळे तब्बल 32 गावांचा संपर्क जो आहे तो खेडपासून तुटलेला आहे। त्यामुळे सध्या खेडमध्ये जी आहे ती पूरजन्य सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि या पुराचं पाणी जे आहे ते खेडच्या बाजारपेठेमध्ये घुसण्यास सुरुवात झाली। त्याचबरोबर बिजगर जो खेडमधला एक भाग आहे त्या भागामध्ये त्या बिजगरच्या पुलावरनं एक तरुण जो आहे तो वाहत जाताना इथल्या लोकांनी पाहिला आणि तो वाचवण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिक लोकांनी केला होता। मात्र हा पावसाचं पाणी एवढं जोरात होतं की जो माणूस आहे तो या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आणि त्यामुळे सध्या खेडमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सध्या इथली वाहतूक जी आहे ती जी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणार ती चिपळूणला थांबवण्यात आली आणि ती वाहतूक जी आहे ती कराड मार्गे आता वरती वळवण्याचा निर्णय जो आहे तो पोलिसांनी घेतला। त्यामुळे जी वाहतूक जी आहे ती आता चिपळूणमध्ये थांबवण्यात आली आणि खेडमध्ये जी आहे ती पूरदर्शक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खेडच्या बाजारपेठेमध्ये सध्या पाणी भरायला सुरुवात झाली। धन्यवाद प्रणव, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।